ओके, गुड आफ्टरनून ऑल. आज फोर्थ सेमचं पहिलं लेक्चर आहे माझं प्रोडक्शन कशावरती. तर हॉर्ट 243 या कोर्स नंबरवरती टायटल आहे प्रोडक्शन टेक्नॉलॉजी फॉर फ्रूट अँड क्रॉप्स. तर आपण त्याचा सगळ्यात आधी सिलेबस बघून घेऊया, थेअरीचा आणि प्रॅक्टिकलचा. थेअरीच्या सिलेबसमध्ये फ्रूट आणि प्लांटेशन क्रॉप्सच्या इंडस्ट्रीचं इम्पॉर्टन्स आणि स्कोप असणार आहे इन इंडियामधला. हाय डेन्सिटी प्लांटिंग, यूज ऑफ रूट स्टॉक्स, कोणते कोणते रूट स्टॉक यूज केले जातात फ्रुट्समध्ये, जसं की चिक्कूमध्ये तुम्हाला माहिती आहे का कोणता रूट स्टॉक यूज करतात? चॅटमध्ये तुम्ही मला आन्सर करू शकता, चॅट बॉक्समध्ये मी बघेन. चिक्कूसाठी आणि म्हणजे मॅक्झिमम नॉर्मल आहे की हे लोकांना माहित असतं, चिक्कूसाठी खिरणी वापरतात. मला आन्सर नाही आलंय कोणाचं. आणि ग्रेपसाठी कोणाला माहित असेल तर सांगा मला. ग्रेपसाठी कोणता रूट स्टॉक वापरतात माहिती आहे का? डॉगरिच हा रूट स्टॉक ग्रेपसाठी वापरतात. याचं पण आन्सर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेसेज करू शकता. मी क्वेश्चन विचारते त्याचा. तर रूट स्टॉक कोणता निवडायचा हा पण एक क्वेश्चन असतो. जनरली वाईल्ड कल्टिव्हार्स असतात, म्हणजे जंगलामध्ये उगवणारे त्या वनस्पतीचे फॅमिली मेंबर्स जे जंगलामध्ये उगवतात त्यांचे रूट स्टॉक म्हणून यूज केले जातात, कारण ते जनरली वेगवेगळ्या रोगांना किंवा पेस्टना, जे कीटक असतात त्यांना ससेप्टेबल नसतात, तर ते रेजिस्टंट असतात म्हणून. मग प्रोडक्शन टेक्नॉलॉजीज फॉर द कल्टिवेशन ऑफ मेजर फ्रुट्स, जसं की आपण फक्त मेजर फ्रुट्स बघणार आहे. त्याच्यामध्ये पण सगळ्यात हायेस्ट मेजर आहे मँगो आणि बनाना, की ज्याचं वेटेज पुढे येणार आहे. इच क्रॉपला 10 मार्क्सचा आहे, मँगोला 10 मार्क आणि बनानाला 10 मार्क. त्याच्यानंतर सिट्रस, ग्रेप आणि गावासाठी 20 मार्कांचं वेटेज आहे. लिची, पपया, ऍपल, पेर, पीच हे थोडे मायनर, म्हणजे मायनर नाही आहेत, मेजरच आहेत, बट स्टील त्यांना 5 मार्क्सचं वेटेज आहे. आणि जे मायनर फ्रुट्स जसं की पाइनएप्पल, पोमोग्रेनेट इज नॉट अ मायनर फ्रूट क्रॉप इन महाराष्ट्र. Still they have included this crop in the minor fruits. So jackfruit, strawberry, nut crops, these are the minor fruits. आणि प्लांटेशन क्रॉप्स मध्ये कोकोनट, अरेका नट, कॅशू, टी, कॉफी आणि रबर हे प्लांटेशन क्रॉप्स आपण स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये काय काय आपण अभ्यास करणार आहोत, तर त्यांचं कल्टिवेशन म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटिंग, त्या क्रॉपची प्लांटिंग किती डेन्सिटीवरती करायला हवं, जास्त कोणत्या पिकामध्ये म्हणजे कोणत्या फ्रूट क्रॉपमध्ये जर का तुम्ही हाय डेन्सिटी प्लांटिंग अप्लाय केलं तर तुम्हाला कसे रिटर्न्स मिळतील, किंवा त्याचं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस कसं सिग्निफिकंट होईल, या पद्धतीने अभ्यास करणार आहोत. नंतर त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रोपॅगेशनच्या मेथड्स आहेत, कोणकोणते डिफरंट ग्राफ्टिंग मेथड्स आहेत, की म्हणजे जसं की मँगो मध्ये वेज ग्राफ्टिंग करतात, गोवामध्ये एअर लेअरिंग करतात, नंतर ग्रेप्स मध्ये कटिंग, हार्डवूड कटिंग असतात, कारण वाईन कटिंग असतात. म्हणजे प्रत्येक फ्रूट क्रॉपचं मेजर प्रोपॅगेशन मेथड हे आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. नंतर त्याच्यासाठी सॉईल, कुठल्या क्लायमॅटिक कंडिशन वरती तुम्ही ते ग्रो करू शकता. दीज आर इम्पॉर्टंट फॅक्टर्स, की कोणत्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये तुम्ही ते फ्रूट क्रॉप ग्रो करताय. फॉर एक्झाम्पल पोमोग्रेनेट आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये त्याचं नॅशनल रिसर्च सेंटर ऑन पोमोग्रेनेट आहे केडगाव मध्ये. तर तिथं तोच एरिया त्यांनी का चूज केलाय, कारण खूप हायली एक्सप्लॉयटेशन आहे पोमोग्रेनेटचं त्या एरियामध्ये. खूप जास्त प्रमाणात शेतकरी सोलापूरमध्ये पोमोग्रेनेट, कदाचित तुमच्यापैकी पण कोणीतरी सोलापूरचं असेल आणि त्यांना याबद्दल माहिती असेल. तर पोमोग्रेनेट बद्दल आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त रिसर्च चालतो. त्याच पद्धतीने ग्रेप्स आहे, ग्रेप्सचं पण नॅशनल रिसर्च सेंटर ऑन ग्रेप्स आपल्या राजगुरुनगरच्या जवळ म्हणजे पुण्यामध्ये मांजरी फार्म म्हणून आहे, तिथे आहे. तर मग ग्रेप्सचं पण कल्टिवेशन प्रॅक्टिसेस, मग ग्रेप पुण्याजवळच का घेतलं, बिकॉज जसं की पोमोग्रेनेटला ड्राय आणि थोडंसं सनी क्लायमेट लागतं, तसं ग्रेप्सला ड्राय क्लायमेट असून चालत नाही. तर त्याला कसं क्लायमेट लागतं, स्टील इट इज म्हणजे सेन्सिटिव्ह फॉर दी फ्रॉस्ट डॅमेज, म्हणजे फ्रॉस्टच्या डॅमेजला ग्रेप वाईन खूप सेन्सिटिव्ह आहे. स्टील इट रिक्वायर्स कूल विंटर्स, मग तरी पण तिला कूल विंटर्स खूप फेवरेबल आहेत. म्हणून सॉइल अँड क्लायमेटिक कंडिशन्स आर इम्पॉर्टंट.
म्हणजे आपण फक्त सगळ्यांना सारखंच सॉइल आणि क्लायमेटिक कंडिशन नाही लिहायचं, कारण हा म्हणजे एक कॉमन असतो की सॉइल आणि क्लायमेट लिहा म्हणलं की असं लिहितात, तर तसं नाही, स्पेसिफिक रिक्वायरमेंट नुसार स्पेसिफिक लिहायचं. मग नंतर जसं की ऍपल, आता इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे की नॉर्थ इंडियामध्ये ऍपलचं कल्टिवेशन होतं, बट आपल्या महाराष्ट्रामध्ये खाली अहमदनगर जवळ पण म्हणजे राहुरीच्या जवळ एक गाव आहे, तिथे पण ऍपलचं कल्टिवेशन लोक घ्यायला लागले. म्हणजे जरी आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिक क्लायमेटिक कंडिशन्स आर रिक्वायर्ड फॉर दॅट पर्टिक्युलर क्रॉप, स्टील वी कॅन ग्रो दॅट क्रॉप इन डिफरंट वाईड टाइप ऑफ क्लायमेट्स. ओके, जसं की पियर, पीच हे अजून तितके जास्त एक्सप्लॉइट नाही झालेले, ते पर्टिक्युलरली नॉर्थ इंडियामध्येच लावले जातात. मग मायनर फ्रुट्स मध्ये पाइनएप्पल, आपल्या साऊथ महाराष्ट्रामध्ये जसं की सिंधुदुर्गमध्ये पाइनएप्पलचं खूप मोठं जंगलाच्या जंगल आहेत पाइनएप्पलची, खूप मोठ्या प्रमाणावरती कल्टिवेशन होतं. जॅकफ्रूट पण तिकडे जास्त होतं. स्ट्रॉबेरी आपल्या सातारमध्ये आहे. म्हणजे पर्टिक्युलर क्रॉपला जरी स्पेसिफिक क्लायमेटिक कंडिशन लागत असेल तरी पण मॉडिफाईड क्लायमेटिक कंडिशन मध्ये ते सगळेच क्रॉप येतात. मग प्रॅक्टिकल साठी तुमचा सिलेबस आहे सीड प्रोडक्शन, सीड प्रोपॅगेशन. म्हणजे सीड प्रोपॅगेशन मध्ये काय, तर सीडचं जर्मिनेशन, सीडची डॉर्मन्सी. डॉर्मन्सी म्हणजे काय, तर ते फेवरेबल कंडिशन्स असून देखील पण ग्रो होत नाही, म्हणजे सीडची डॉर्मन्सी. एक सेकंड. सीडची डॉर्मन्सी मग ती कशी ब्रेक करायची, तर देर आर डिफरंट मेथड्स टू ब्रेक दॅट डॉर्मन्सी, जसं की स्कॅरिफिकेशन, स्ट्रॅटिफिकेशन. मग प्रोपॅगेशन मेथड्स मी तुम्हाला सांगितले आताच. त्याच्यामध्ये मायक्रो प्रोपॅगेशन हे पण येतं. मग त्याच्यामध्ये आपण आयडेंटिफिकेशन ऑफ फ्रुट्स करणार आहोत, की पियर कसं दिसतं, प्लम कसं दिसतं, पीच कसं दिसतं, कारण आपल्याला ऍपल, पोमोग्रेनेट वगैरे माहिती आहे कसं दिसतात ते. मग त्याचे प्रिपरेशन ऑफ प्लांट बायोरेग्युलेटर्स अँड देअर युजेस, पेस्ट, डिसीजेस, त्याच्यावरती कोणकोणते वेगवेगळे प्रत्येक झाड किंवा फ्रूट क्रॉप हे वेगवेगळ्या डिसीजसाठी वेगळा रिस्पॉन्ड करतं, कारण त्याचे फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस डिफरंट आहेत, त्याच्यासाठी त्याला फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स पण आहेत. आणि मग फ्रूट आणि प्लांटेशन क्रॉप, मग आपण इफ पॉसिबल देन वी कॅन विजिट टू ऑर्नामेंटल ऑर्चर्ड, नर्सरी, असं त्यांनी सांगितलं तिथे प्रॅक्टिकल मध्ये की तुम्ही नर्सरीला व्हिजिट करा म्हणून. जर का पॉसिबल असेल तर वी कॅन, अदरवाईज तुम्ही तुमच्या जवळ असलेली कमर्शियल ऑर्चर्ड नर्सरीला व्हिजिट करू शकता. तर थेअरीमध्ये इम्पॉर्टन्स अँड स्कोप. इम्पॉर्टन्स म्हणजे काय, तर न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स, मेडिसिनल इम्पॉर्टन्स, प्रत्येक फ्रूटला त्याचा ओन इम्पॉर्टन्स आहे. आणि स्कोप काय, तर एक्सपोर्ट करू शकतो. इंडिया इज लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फ्रुट्स इन दी वर्ल्ड. सो इंडियामध्ये फ्रूटला, इंडियाकडून फ्रूटची मागणी जास्त आहे. जसे की मँगो, आपल्या इंडियामध्ये बनाना आणि मँगो सगळ्यात जास्त हायेस्ट प्रोडक्शन आहे इन दी वर्ल्ड, त्यामुळे त्याचा स्कोप तो आहे एक्सपोर्टिंगसाठी किंवा क्वालिटेटिव्ह प्रोडक्शनसाठी. डिसीज अफेक्टेड असणाऱ्या फ्रुट्सना कमी करून आपण त्याची आणखी एक्सपोर्ट क्वालिटी कशी रेज करू शकतो, त्याचे स्टँडर्ड्स कसे हे करू शकतो, वाढवू शकतो. कारण आपले ग्रेप्स वगैरे भरपूर वेळा किंवा इवन देवगडचे मँगो वगैरे पण खूप वेळा रिजेक्ट होतात, कारण आपले तितके स्टँडर्ड्स मीट नाही होत. मग आपली क्वांटिटी आहे बट वी आर नॉट मीटिंग दी क्वालिटी ऑफ दॅट फ्रूट, त्यामुळे स्कोप आणि इम्पॉर्टन्स अभ्यास करणं गरजेचं आहे. मग हाय डेन्सिटी प्लांटिंग मध्ये काय, तर हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे जे नॉर्मल डिस्टन्स वरती आपण क्रॉप उगवतो त्याच्यापेक्षा त्यांना जवळ उगवलं जातं, जवळ त्यांना प्लांट केलं जातं. म्हणजे काय, तर इट इज वन ऑफ द टेक्नॉलॉजी फॉर इन्क्रीजिंग फ्रूट यील्ड पर युनिट एरिया. त्यामुळे हाय डेन्सिटी प्लांटिंग काय करते, तर नंबर ऑफ प्लांट्स त्या एरियामध्ये वाढवते, त्यामुळे ते पण इम्पॉर्टंट आहे, ते पण शिकायचं आहे. मग यूज ऑफ रूट स्टॉक मी तुम्हाला सांगितलं, 2 रूट स्टॉकचं मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर का माहिती असणारे इतर रूट स्टॉक असतील तर तुम्ही मला सांगा चॅट बॉक्समध्ये. स्पेशल हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रॉपमध्ये वेगवेगळे प्रॅक्टिसेस घेतात. बहार ट्रीटमेंट आहे ती पोमोग्रेनेट घेतात. बहार ट्रीटमेंट पोमोग्रेनेट मध्ये काय असते, का घेतात, तर बहार म्हणजे काय, तर अक्युमुलेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स करायचे असतात त्या स्टेम मध्ये,
जेणेकरून त्याचे आधीचे जे अक्युमुलेट झालेले कार्बोहायड्रेट्स आहेत ते युटिलाइज होतील त्या प्लांट कडून, कधी जेव्हा आपण त्याला पाण्याचा स्ट्रेस देऊ. मग ते एक स्पेशल हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिस आहे इन पोमोग्रेनेट. तसे आपल्याला इतर जे स्पेशल हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस इन त्या स्पेसिफिक फ्रूट क्रॉप मध्ये असतील त्यांचा अभ्यास करायचा आहे. जसं की गर्डलिंग इन ग्रेप्स, ग्राफ्टिंग इन मँगो, लेअरिंग इन गोवा, किंवा म्हणजे असे बाकीचे जे प्रॅक्टिसेस आहेत स्पेशल हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस ते त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत आपण. आणि प्रोडक्शन टेक्नॉलॉजीज फॉर द कल्टिवेशन ऑफ फ्रुट्स मध्ये जसं सांगितलं मी की मँगो आणि बनाना इंडियाचं हायेस्ट वी आर लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ दिस बोथ टू क्रॉप्स. त्यामुळे ह्यांना वेटेज पण जास्त आहे आणि आपल्याला त्याचा स्टडी करायचा आहे. सिट्रस, ग्रेप, गोवा, लिची, पपैया, ऍपल, पियर आणि पीच. तुम्हाला फक्त एवढेच क्रॉप आहेत, जास्त नाही आहेत. फ्रूट क्रॉप्स थोडेच आहेत. मायनर फ्रुट्स मध्ये पाइनएपल आणि पोमोग्रेनेट, आणि नट जॅकफ्रूट आणि स्ट्रॉबेरी. आणि नट क्रॉप्स मध्ये अरेका नट, कोकोनट यांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्यांच्या व्हरायटीज कोणत्या आहेत? टॉल व्हरायटीज, डॉर्क व्हरायटीज, हाय यील्डिंग व्हरायटीज किंवा लेट फ्रूट बिअरिंग व्हरायटीज. मग त्यांचा त्याच्यासाठी काय उपयोग आहे, किंवा कोणत्या रिजनसाठी कोणती व्हरायटी हवी. कारण कोकोनट जनरली थ्रू आउट द इंडिया सगळीकडे आपण ग्रो करतो. आपण असं त्याला कोकोनटसाठी स्पेसिफिक आपण नाही बघत की मी शेतात नाही लावू शकत मग घराच्या साईडला लावतो, असं नाही. आपण सगळीकडे कोकोनट लावतो. तर त्याचा इम्पॉर्टन्स किंवा त्याचे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस बघूया. कॅश्यू नट, टी, कॉफी, रबर. जसे की कॅश्यू, टी, कॉफी, रबर आपण सगळीकडे नाही लावू शकत. मग त्याचे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय काय गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास करायचा. असे मिळून तुम्हाला 100 मार्क होतात ह्या सगळ्या फ्रूट आणि प्लांटेशन क्रॉप्सचे मिळून. आणि तुम्हाला मी सांगितलं प्रॅक्टिकलचा पण सिलेबस काय काय आहे तो. तर तुम्हाला बुक्स कोणते कोणते रीड करायचे ते पण तुम्ही लिहून घेऊ शकता. हे बुक्स कोणते बुक्स रीड करायला हवेत ते. मला असं वाटतं यातलं प्रसाद यांचं एक बुक आहे, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, टेक्स्ट बुक ऑन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ फ्रूट क्रॉप्स. हे इथं नाही मेन्शन केलेलं, पण ते बुक तुम्हाला फ्रूट क्रॉप साठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लिहून घेऊ शकता. टेक्स्ट बुक ऑन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ फ्रूट क्रॉप्स, किंवा मी इथं चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला टाईप करून सांगते, तुम्ही नोट डाऊन करा ते नंतर. आता फ्रूटचं स्पेलिंग चुकलंय माझ्याकडून, बट इट्स ओके. तर मग आता तुम्हाला सिलेबस मध्ये कोणाला काही डाऊट आहे का, की आधी काय घ्यायचं, किंवा तुम्हाला काय वाटतं आधी आपण काय घेऊया? डिरेक्ट आधी आपण प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ फ्रूट क्रॉप्स घेऊ, कारण त्याचे आपण चार्ट पण बनवू शकतो. की तुम्हाला ह्याच्यामध्ये डिफरंट कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये वगैरे कोणाला इंटरेस्ट, म्हणजे आपण तसं ते आधी घ्यायचं का, काय घ्यायचं आधी? किंवा हाय डेन्सिटी प्लांटिंग हा एक टॉपिक आहे. तुम्ही सांगा की तुम्हाला पहिल्यांदा कोणतं लेक्चर घ्यायला आवडेल. हाय डेन्सिटी प्लांटिंग हा एक टॉपिक आहे, स्पेशल हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस हा एक. हे 2 टॉपिकच आहेत की जे आपण ऍट द एंड घेऊ शकतो किंवा पहिल्यांदा. कारण हे जर का आपण एकदा क्रॉप घ्यायला लागले तर आपण सरळ सगळे क्रॉप घेणार आहोत. मग तुम्हाला काय वाटतं ते सांगा, कोणीतरी मला मेसेज करा इकडे. किंवा मग मी पहिल्यांदा चार्ट्स घेईल सगळ्या फ्रूट क्रॉपचे आणि नंतर मग हे घेईल. सांगताय का कोणी? ठीक आहे, मग मी हाय डेन्सिटी प्लांटिंग मला असं वाटतंय तो एक चॅप्टर होईल आपला आज. त्याला वेटेज पण आहे 5 मार्क्सचं, कारण इम्पॉर्टन्स आणि स्कोप आणि हाय डेन्सिटी प्लांटिंग हे 2 होतील.
इम्पॉर्टन्स आणि स्कोप मध्ये इम्पॉर्टन्स मध्ये काय आहे तर फ्रूट क्रॉप तुम्ही जर का एका पर एकर मध्ये 300 फ्रूट क्रॉप बसत असतील तुमच्या नॉर्मल डेन्सिटी प्लांटिंगच्या मेथडनी, तर त्या फ्रूट क्रॉपचं आफ्टर 3 इयर्सचा रेव्हेन्यू किती इज इक्वल टू, तो कितीतरी ग्रेटर दॅन असेल त्या एका एकर वरती तुम्ही व्हेजिटेबल किंवा सिरियल्स आणि पल्सेस लावाल. त्यामुळे हाय रिटर्न्स पर युनिट एरिया हे त्याचं फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट त्याला इम्पॉर्टन्स आहे. आणि सेकंड थिंग इज त्याचा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये जसं की प्रोसेसिंग किंवा व्हॅल्यू ॲडिशन याच्यासाठी फ्रूट क्रॉप्स मध्ये आपण व्हॅल्यू ॲडिशन करून त्याची शेल्फ लाईफ लॉंग करू शकतो. बनाना चिप्स आहेत किंवा जाम, जेली, पपया, मँगो यांच्यापासून बनवतो, त्याचे बिवरेजेस आहेत. सो त्याची व्हॅल्यू ॲडिशन करून पण मिळणारा जो रेव्हेन्यू आहे इज ऑल्सो ग्रेटर. देन त्याच्यामुळे काय होतंय तर टेक्नॉलॉजी आपण ॲडॉप्ट करतोय बीच तर ते काय करतंय तर ती तुम्हाला कशासाठी मदत करते, ती टेक्नॉलॉजीचा यूज केल्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन होते इंडियामध्ये. एम्प्लॉयमेंट जनरेशन झाल्यामुळे एज्युकेशन ला प्रमोशन मिळतंय. मग तो त्याचा इम्पॉर्टन्स आहे की तुम्ही डिरेक्टली जर का तुम्ही फ्रूट कल्टिवेशन घेत असाल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना पण प्रमोशन करतोय असं होतं. किंवा बेटर युटिलायझेशन ऑफ इनपुट्स अँड इट इज स्ट्रॉंग सोर्स ऑफ इन्कम. खूप फार्मर्ससाठी जे कन्व्हेन्शनल मेथड्स यूज करतात फार्म मध्ये तर त्यांना खूप कमी प्रमाणात प्रॉफिट होतो, म्हणजे इनपुट आणि आउटपुट त्यांचा रेशो कमी असतो ऍज कम्पेअर्ड टू फ्रूट क्रॉप्स. फ्रूट क्रॉप्सचे कितीतरी महाराष्ट्रातले एक्सपोर्टर आहेत. ग्रेप्स, पोमोग्रेनेटचे खूप सक्सेसफुल एक्सपोर्टर आहेत महाराष्ट्र आणि इंडियातून पण. त्यामुळे आपल्या पुढे तशी एक्झाम्पल्स पण आहेत की फ्रूट क्रॉप इज अ स्ट्रॉंग सोर्स ऑफ इन्कम. आणि मेंटेनन्स ऑफ इकॉलॉजिकल बॅलन्स. जर फ्रूट ट्रीज जर का आपण लावले तर आपण त्यांना ऍटलिस्ट 10 ते 15 वर्ष काढत नाही. त्यामुळे सॉइलचं जे इरोजन होतं इतर क्रॉप्समुळे ते लेस दॅन 30%, म्हणजे 30% इरोजन कमी होतं बिकॉज ऑफ फ्रूट क्रॉप प्लांटेशन. नंतर सोशल अँड रिलिजियस इम्पॉर्टन्स आहे. प्रत्येक सणाला वगैरे आपण आपल्याकडे नारळ असतो, अरेका नट वगैरे या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो आणि आपण त्या म्हणजे एक्सेस आपलं प्रोडक्शन होतं. आपण इंडियामधून मी जसं सांगितलं मँगो आणि बनानामध्ये वी आर फर्स्ट लार्जेस्ट कंट्री इन द वर्ल्ड टू प्रोड्यूस दिस टू क्रॉप्स. त्यामुळे आपल्याला फॉरेन एक्सचेंज मिळतो, जास्तीत जास्त आपला फॉरेन रिझर्व वाढतोय त्याच्यामुळे. आणि न्यूट्रिशनल आणि मेडिसिनल हे पण